आज आपण एका अशा ऐतिहासिक रहस्याचा वेध घेणार आहोत जे प्राचीन भारताकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकेल. बघा, प्राचीन भारताचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपण अनेकदा परदेशी प्रवासी आणि त्यांच्या नोंदींवर विसंबून असतो. पण समजा एखादा अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक स्रोतच काळाच्या पडद्याआड गेला तर काय होतं? आजच्या या विश्लेषणात आपण अशाच एका व्यक्तीच्या नोंदींचा शोध घेणार आहोत ज्याने दोन महान प्राचीन संस्कृतींमधील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून काम केलं होतं. प्राचीन भारताचा उल्लेख निघाल्या निघाल्या आपल्या डोळ्यांसमोर सर्वात अधिक कोणतं नाव येतं? अर्थातच मेगास्थनीज. पण खरं सांगायचं तर तो काही एकमेव ग्रीक राजदूत नव्हता. त्याच्याच तोडीचा आणि कदाचित त्याच्यापेक्षाही अधिक गुंतागुंतीची कूटनीती हाताळणारा आणखी एक ग्रीक राजदूत होता, ज्याचं नाव होतं डायमेकस. दुर्दैवाने मेगास्थनीज इतकी प्रसिद्धी डायमेकसला कधीच मिळाली नाही आणि यामागचं कारण खरोखरच खूप दुर्दैवी आहे. विचार करा, हे केवढं मोठं नुकसान आहे. डायमेकस हा नुसता निरोप पोहोचवणारा दूत नव्हता, तर तो एक अत्यंत तल्लख निरीक्षक, एक विद्वान आणि एक उत्तम राजकीय रणनीतिकार होता. त्याने प्राचीन भारतीय समाज, इथली अर्थव्यवस्था आणि संस्कृती यावर खूप सविस्तर असं लिखाण केलं असावं. पण काळाच्या ओघात त्याच्या या मूळ रचना पूर्णपणे नष्ट झाल्या. त्याच्या या हरवलेल्या शब्दांमागे एका संपूर्ण युगाची माहिती दडलेली आहे, जी आता फक्त काही तुकड्यांच्या स्वरूपातच आपल्यापर्यंत पोहोचली आहे. आता ही नेमकी परिस्थिती कशी निर्माण झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला अलेक्झांडरच्या मृत्यूनंतरचा भूराजकीय पट पाहणं गरजेचे आहे. अलेक्झांडर द ग्रेटच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने जग बदलत होतं. त्याचा तो प्रचंड मोठा प्रदेश त्याच्या सेनापतींमध्ये विभागला गेला, ज्यातून सेल्युकसने सेल्युसिड साम्राज्याची स्थापना केली. बरोबर त्याचवेळी इकडे भारतात चंद्रगुप्त मौर्याने एक अत्यंत शक्तिशाली असं मौर्य साम्राज्य उभं केलं होतं. या दोन मोठ्या सत्तांमध्ये आधी संघर्ष झाला आणि नंतर एक महत्त्वाचा करारही झाला. याच प्रगत जागतिक मुत्सद्देगिरीच्या पार्श्वभूमीवर इसवी पूर्व 290च्या सुमारास डायमेकसचं भारतात आगमन झालं. सेल्युसिड साम्राज्याचा एक अत्यंत शक्तिशाली शासक म्हणजे राजा अँटिओकस प्रथम. भारतासारख्या एका समृद्ध आणि शक्तिशाली देशासोबत आपले राजकीय आणि व्यापारी संबंध मजबूत असणं किती गरजेचं आहे हे अँटिओकसला पक्क माहीत होतं. म्हणूनच त्याने डायमेकस या अत्यंत उच्च शिक्षित आणि मुत्सद्दी व्यक्तीची निवड केली. डायमेकसला मौर्य सम्राट बिंदुसार म्हणजेच चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा याच्या दरबारात पाठवण्यात आलं. ही फक्त एक साधी सदिच्छा नव्हती, तर दोन महासत्तांमधील अत्यंत महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय संबंध टिकवून ठेवण्याची ती एक फार मोठी जबाबदारी होती. आणि या दोन शक्तिशाली साम्राज्यांमध्ये झालेली ही देवाणघेवाण बघा किती रंजक होती. सम्राट बिंदुसार आणि अँटिओकस यांच्यात अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. ऐतिहासिक नोंदींनुसार बिंदुसाराने अँटिओकसकडे 3 विशेष गोष्टींची मागणी केली होती. त्या कोणत्या? तर पिण्यासाठी गोड वाईन, सुकवलेले अंजीर आणि एक ग्रीक तत्ववेत्ता. हे ऐकायला खूपच मानवी आणि अगदी सहज वाटतं नाही का? एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये अशी वैयक्तिक आणि सांस्कृतिक पातळीवरची मागणी असणं खरोखरच खूप मजेशीर आहे. यावर अँटिओकसने दिलेले उत्तर ऐकून आपल्याला प्राचीन काळातली मुत्सद्देगिरी किती हुशारीने हाताळली जात असे याची कल्पना येते. अँटिओकसने बिंदुसारला अजिबात नाराज न करता अत्यंत सन्मानपूर्वक उत्तर दिलं. त्याने वाईन आणि अंजीर तर आनंदाने पाठवले, पण तत्ववेत्ता पाठवण्यास अत्यंत नम्रपणे नकार दिला. त्याने सांगितलं की ग्रीक कायद्यानुसार ज्ञानी व्यक्तीचा व्यापार करणं किंवा त्यांची खरेदी विक्री करणं बेकायदेशीर आहे. हा छोटासा किस्सा प्राचीन इतिहासाच्या त्या बोझड राजकीय घटनांमध्ये एक छानसा जिवंतपणा घेऊन येतो. म्हणजेच इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की डायमेकस हा काही नुसता निरोप पोचवणारा पोस्टमन नव्हता. त्याच्या मोहिमेची उद्दिष्टे खूप व्यापक आणि गुंतागुंतीची होती. त्याला केवळ राजकीय युतीच टिकवायची नव्हती, तर अर्थशास्त्र, लष्करी रणनीती आणि संस्कृती या सर्वच आघाड्यांवर काम करायचं होतं. भारताचे मसाले, रत्ने आणि हस्तिदंत यांच्या व्यापारावर त्याची नजर होती. तसंच प्राचीन काळातलं सर्वात प्रगत लष्करी शस्त्र म्हणजेच भारतीय युद्धहत्ती मिळवणं हे सेल्युसिड साम्राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. पण आता इथे एक अत्यंत कुतूहलजनक प्रश्न निर्माण होतो. जर डायमेकसचं मूळ लेखन पूर्णपणे नष्ट झालं आहे, तर आज आपल्याला त्याच्या मोहिमेबद्दल किंवा त्याने मौर्य साम्राज्यात नक्की काय काय पाहिलं याबद्दल कसं माहीत आहे? इथेच आधुनिक इतिहासकारांना खऱ्या अर्थाने गुप्तहेराची भूमिका बजवावी लागते. हरवलेल्या इतिहासाचे तुकडे गोळा करून ते जोडण्याचं हे अतिशय मोठं आणि रंजक काम आहे.
सुदैवाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नंतरच्या काळात आलेल्या ग्रीक आणि रोमन इतिहासकारांच्या नोंदींमध्ये मिळतं. डायमेकसचं मूळ काम जरी नष्ट झालं असलं तरी त्याच्यानंतर आलेल्या स्ट्रॅबो, प्लिनी दी एल्डर आणि ॲथेनियस यांसारख्या प्रसिद्ध इतिहासकारांनी त्यांच्या स्वतःच्या पुस्तकांमध्ये डायमेकसचा संदर्भ दिला होता. त्यांनी डायमेकसच्या मूळ पुस्तकातल्या काही ओळी आणि निरीक्षणं उद्धृत केली होती. आणि नशीब असं की या नंतरच्या लेखकांची पुस्तके आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांच्या या लिखाणातूनच आपल्याला समजतं की डायमेकसने भारतीय समाजातली विविध वर्ग, प्रशासकीय व्यवस्था, तपस्वी आणि इथल्या विशाल नद्या व हत्तींचं किती सविस्तर वर्णन केलं होतं. पण यात एक छोटीशी अडचणी आहे. प्राचीन काळात जेव्हा एखादा परदेशी प्रवासी नवीन देशात जायचा तेव्हा तो बऱ्याचदा ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून अतिशयोक्ती करत असे. ग्रीक लेखकांना तर चमत्कारिक प्राणी, विचित्र मानवी जाती आणि जादूटोणा यांच्या कथा रंगवून सांगण्याची खूप आवड होती. डायमेकसच्या लेखनातही असे काही अतिशयोक्तीपूर्ण संदर्भ नक्कीच आले असावेत. त्यामुळेच इतिहासकारांना या उल्लेखांची तुलना इतर भारतीय ग्रंथांची आणि समकालीन पुराव्यांची अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते, जेणेकरून सत्याला कल्पनेपासून वेगळं करता येईल. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. जर आपण डायमेकसची तुलना त्याच्या आधी आलेल्या मेगॅस्थनीसची केली तर आपल्याला इतिहासाने आपल्यासोबत केलेला एक मोठा खेळ समजून येतो. एक राजदूत जगप्रसिद्ध झाला आणि दुसऱ्याला मात्र इतिहास पूर्णपणे विसरला. असं का झालं? आणि या दोघांच्या मोहिमांमधला नेमका फरक काय होता? जर आपण या दोन राजदूतांची थेट तुलना केली तर एक मोठा फरक लगेच दिसून येतो. एका बाजूला मेगॅस्थनीज आहे, ज्याने इंडिका हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं. हे पुस्तक काही अंशी आज उपलब्ध असल्यामुळे त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. पण दुसऱ्या बाजूला असलेल्या डायमेकसकडे पहा. त्याचं काम नष्ट झाल्यामुळे तो विस्मृतीत गेला. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की मेगॅस्थनीजने समाजाचं वर्णन करण्यावर जास्त भर दिला होता, तर डायमेकस हा खऱ्या अर्थाने दोन प्रगल्भ राष्ट्रांमधील सखोल राजकीय आणि मुत्सद्दी संबंधांचा साक्षीदार होता. त्यामुळे डायमेकसचं काम तितकंच किंबहुना अधिक महत्त्वाचं होतं. मग या सर्व विश्लेषणातून आपण नक्की काय शिकतो? डायमेकसच्या या मोहिमेचं खरं महत्त्व काय? तर डायमेकसची भारतात झालेली नियुक्ती हे स्पष्टपणे सिद्ध करते की प्राचीन मौर्य साम्राज्य हे केवळ एक प्रादेशिक सत्ता नव्हती, तर ती एक खरीखुरी जागतिक महासत्ता होती. भारत आणि हेलेनिस्टिक जग यांच्यात केवळ युद्ध झाली नाहीत, तर त्यांच्यात अत्यंत प्रगत स्तरावरची मुत्सद्देगिरी आणि एक विशाल जागतिक व्यापार नेटवर्क अस्तित्वात होतं. डायमेकस हा याच जागतिक संवादाचा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा होता. आणि म्हणूनच जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. आपल्याला अनेकदा असं वाटतं की ग्लोबलायझेशन किंवा आंतरराष्ट्रीय संबंध ही फक्त आधुनिक काळाचीच देणगी आहे. पण डायमेकसची ही कथा आपल्याला विचार करायला लावते की हजारो वर्षांपूर्वीचं ते प्राचीन जग खरोखरच एकमेकांपासून इतकं वेगळं आणि तुटलेलं होतं का? की आजच्यासारखंच ते एक अत्यंत जोडलेलं आणि प्रगत जागतिक जाळं होतं? प्राचीन इतिहासातील असे कितीतरी विस्मयाकारक दुवे अजूनही शोधले जाण्याची वाट पाहत आहेत.